नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला गाराणे उतरवण्याच्या कार्यक्रमानंतर आज मंगळवारी सकाळी अपूर्व उत्साहात भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे. तथापि वडगाव बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसेच देश विदेशातून लाखो भाविक यात्रेनिमित्त या ठिकाणी येत असतात. आज यात्रेचा मुख्य दिवस असून पावसाने उसंत घेतल्यामुळे भाविकांचा उत्साह वाढला आहे. मंदिराच्या ठिकाणी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. यात्रा कमिटी व महापालिकेकडून श्री मंगाई देवी मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई उरण तालुक्यातील हत्ये प्रकरणातील आरोपीला गुलबर्ग्यातून आज मंगळवारी अटक करण्यात आली आहे. यशस्वीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार झाला होता. यशस्वीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातील गुलबर्गा येथे दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दाऊद शेख व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वडगाव श्री मंगाई देवी यात्रेमध्ये मंदिराच्या आवारात पशुबळी देण्यात येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे प्राणी, पक्षी मंदिरावर उडवण्यात येऊ नये असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढला होता. असा आदेश काढण्यासाठी प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी गेल्या महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाने बऱ्यापैकी यश येऊन यात्रा परिसरात पक्षी उडवण्याच्या प्रथेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. यात्रा ठिकाणी पिल्ले उडवणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना रोखले. देवालये ही वधालये नव्हेत तर ज्ञानालये व ध्यानालये व्हावीत असेही ते म्हणाले. देशात रेल्वे अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या 2 वर्षात पूर्वोत्तर भागात मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. त्यात आता आणखी एका अपघाताची भर पडली आहे. हावडा मुंबई मेल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा मुंबई मेल एक्सप्रेस 12810 रुळावरून घसरली व या रेल्वेचे सर्व डबे रुळावरून घसरून एका मालगाडीला धडकले. या अपघातात 2 जण ठार व अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलीच मुसंडी मारली असल्याने सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा सततच्या पावसामुळे BK मॉडेल शाळेच्या पटांगणात जवळपास गुडघाभर पाणी जमा झाले आहे. शाळेकडे जाणे येणे कठीण बनले आहे. पावसाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली. मात्र शाळेच्या आवारात पाणी साचल्याने खबरदारीचा इशारा म्हणून मुख्याध्यापिका SA चाटे मॅडम त्यांनी सतर्कतेचा इशारा म्हणून शाळेला सुट्टी जाहीर केली असून ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याची माहिती दिली. कांदा, बटाटा वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अतिवृष्टी पावसामुळे घटलेले उत्पादन आणि श्रावण महिन्यात मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. 4 पटीने दर वाढल्याने गरिबांना मात्र तूर डाळीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र सध्या आहे. काही दिवसांपूर्वी 20 रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता 40 ते 50 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेल्या डिझेलच्या भावाचा आणि अतिवृष्टीमुळे ही परिणाम भाज्यांच्या दरावरही झाला आहे. 40 रुपयांना विकली जाणारी गवार, वांगी, भेंडी 80 रुपये किलो अशी विकली जात आहे. कित्येक भाज्यांमागे 40 ते 50 रुपये प्रति किलो भाव वाढला आहे. इलकल येथील चित्तरगी श्री विजय महांतेश्वर संस्थान मठाचे म.नि.प्र. डॉक्टर महंत शिवयोगी यांचा जन्मदिवस दिनांक 1 ऑगस्ट रोजी असून तो व्यसनमुक्ती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक ती तयारी करावी असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी, शाळा महाविद्यालयात जनजागृती करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व अतिरिक्त पोलीस प्रमुख आदी उपस्थित होते. संततधार पावसाचा फटका कर्ले येथील स्मशानभूमीच्या कामाला बसला आहे. रस्ता वाहून गेल्याने अडचण निर्माण झाली असून
गावकऱ्यांना अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत जाताना कसरत करावी लागणार आहे. कर्ले परिसरात काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. पाण्याचा जोर वाढल्याने स्मशानभूमीचा रस्ता वाहून गेला आहे. याचा फटका गावकऱ्यांना बसणार आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी बाकनूर मार्गावर काही भराव पावसामुळे खचला आणि काही भाग वाहून गेला आहे, तर बाजूला असलेला पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे. बहुतेक ठिकाणी सिमेंटचे कठडे बांधण्यात आले. मात्र पावसात या मार्गावर मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. वाहन अगदी रस्त्याच्या कडेला नेल्यास त्यांचे वाहन थेट नाल्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केली होती, मात्र कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने चंद्रकांत नाकाडी यांनी संताप व्यक्त केला आहे. कडोली येथील पेठ गल्ली बाजारपेठेतील राजाई यांच्या घरासमोर लावण्यात आलेली दुचाकी अज्ञाताने जाळली. यामध्ये दुचाकीसह 2 वीज मीटर जळाली. यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे. राजाई यांच्या घरात बसवराज पाटील, मूळ गाव सुरढाळ हे भाड्याने राहतात. रात्री आपली दुचाकी घरासमोर त्यांनी उभी केली होती. त्याला साखळी व लॉकही लावला होता. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास गाडीला आग लावण्यात आली. गाडीला आग लागल्याची माहिती समजताच त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काकती पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा मेडलची कमाई केली आहे. भारताची लाडकी लेक मनू भाकर हिने ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 10 मीटर मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये सरबत सिंग यांच्याबरोबर ब्रॉन्झ मेडल तिने जिंकले आहे. मनू भाकरचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे दुसरं मेडल आहे. 22 वर्षीय मनूने ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकाच वेळी 2 मेडल जिंकले आहेत. मनूने रविवारी 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. हे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमधील भारताचं दुसरं मेडल आहे. खानापूर तालुक्यात मंगळवारी पावसाचा जोर कायम असताना दुपारी हेमडगाई येथील खालातरी पुलावरून पाण्याचा प्रवाहासह वाहून जाणाऱ्या युवकाला काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश जाधव यांच्या सतर्कतेमुळे पोलीस व अग्निशमन दलाच्या सहकार्याने वाचवले गेले. मंगळवारी या परिसरात पावसाने जोर धरला होता. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी आल्याने येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले होते. गोवा बेळगाव मार्गावर पाणी आले होते. यावेळी बेळगाव भारतनगर येथील विनायक जाधव हा युवक गोव्यावरून बेळगावला येताना पुलावरील पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे ते वाहून जाऊ लागले. त्यावेळी त्यांनी जवळच्या झाडाचा आधार घेतला, तेव्हा त्यांचे प्राण वाचवले गेले. बेळगाव शहराच्या दक्षिण भागातील वॅक्सिन डेपो परिसरात सध्या मोर बागडताना दिसत आहे. या परिसरात अनेक मोरांचं वास्तव्य आहे. मोरांचा केकरव येथील नागरिकांना नेहमी ऐकायला मिळतो. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या वॅक्सिन डेपो परिसर आहे. या ठिकाणी मोर नेहमी नागरिकांना पाहावयास मिळतात. आपण जी पाहत आहात ती दृश्य टिळकवाडी वॅक्सिन डेपो परिसरातील आहेत. निप्पाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या 8 दिवसात संततधार पाऊस झाला. काही ठिकाणी महापुराचे संकट निर्माण झाले, पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने महापुराचे संकट टळले आहे. असे असले तरी शेत शिवारात पाणी शिरल्याने शेकडो एकर शेत शिवारातील पिके धोक्यात आली आहेत. खरीप पिके पूर्णपणे नुकसानीत आली असून ऊस पिकाला देखील धोका निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसापासून सर्वत्र पावसाने धुवाधार हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वच नद्यांना महापूर येऊन नदी भागातील गावांना महापुराचे पाणी लागले होते. सततचा पाऊस आणि महापुराचे पाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आणखीन 2 दिवस पाऊस असाच कोसळत राहिला असता तर जगणेच मुश्किल झाले असते. पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंत दिली असल्याने नद्यांचे पाणी संथ गतीने का असेना पण ओसरू लागल्याने नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.